हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तुम्हाला झणझणीत मटकीची मिसळची मी रेसिपी दाखवणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता फुल वॉच करा। मी मसाला वाटण्यासाठी खोबऱ्या घेतल्या आहे। त्याच्यासाठी लसूण, अद्रक, 4-5 मिरच्या, खसखस, पुदिना, गरम मसाला, दालचिनी, लवंग, काळी मिरी सर्व या मसाल्यामध्ये वाटण्यासाठी टाकला आहे। हा वाटून घेतला आहे। कढई ठेवली आहे, राई जिरं टाकलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि तेलही खूप कमी टाकलं आहे। कमी तेलात बघा तुम्हाला छानपैकी मिसळ करून दाखवते। कांदा टाकला, कढीपत्ता टाकला, हिंग टाकलं, अद्रक लसूणची पेस्ट टाकली, टॅमॅटो टाकला। कांदा सोनेरी झाल्यावरच टॅमॅटो टाकायचा, छानपैकी तेलात परतून घ्यायचा। कांदाही आपला तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे। मसाला टाकला आहे, हळद टाकली आहे, पाहू शकता तुम्ही। ह्यालाही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। घरगुती मसाला टाकला आहे। आता मी खोबऱ्याचा मसाला टाकून त्यात छानपैकी परतून घेत आहे तेल सुटेपर्यंत। पाहू शकता तेल तुम्ही सुटलं आहे। आता मी कांदा लसूण मसाला टाकला होता, तोही छान परतून घेतला। मग मटकी टाकली, हे बघा, आणि गरम पाणी करायला ठेवलं आहे। आता त्यात एक टोपभर पातेलभर गरम पाणी छानपैकी टाकलं आहे, पाहू शकता तुम्ही। बघा, स्वादानुसार मीठ टाकलं आहे। बघा आपला कलर किती छान आला आहे मिसळचा, पाहू शकता तुम्ही। कमी तेलात छानपैकी तरंग वगैरे छान आला आहे। मसाला वगैरे छान असे परतून घेतले की छान तरंग येतो। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। वरून कोथिंबीर टाकली आहे, बघा किती छान तरंग आला आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्कीच मला कमेंट आणि लाईक करा। हे बघा, मटकी ही आपली छानपैकी शिजली आहे, तरंगही छान आला आहे। आता मी तुम्हाला ताट करून दाखवते। हे बघा, आधी फरसाण टाकायचं, नंतर मटकी टाकली आहे, मग रस्सा टाकायचा त्याच्यावर मटकीचं। हे बघा छानपैकी, पाहू शकता तुम्ही। बाहेरच्या ह्याच्यापेक्षा आपली मिसळ किती घरात छान बनवून होते। प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड कमेंट।